Hello and good morning dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today's lecture of impression management subject. And today's lecture we have discussed the meaning of impression management and definitions of impression management. In previous lecture we have already discussed the concept of impression and which factors influencing the first impressions of persons and why are you studying the subject of impression management. आज आपण या लेक्चरमध्ये इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचं स्टडी करीत आहोत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण या इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 हे स्टार्ट केले आहे. युनिट नंबर 1चे टायटल आहे इंट्रोडक्शन टू इम्प्रेशन मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला 3 कंटेंट्स हे स्टडी करण्यासाठी दिलेले आहे. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. सेकंड कंटेंट्स आहे मोटिव्स अँड स्ट्रॅटर्जीज ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट अँड लास्ट कंटेंट आहे टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. सेल्फ डिस्क्रिप्शन, असोसिएशन, ओपिनियन, कन्फॉर्मिटी, एक्सक्यूजेस, ॲपॉलॉजीज, एक्सक्लेमिंग, फ्लॅटरी अँड फेवर्स. तर या युनिट नंबर 1मध्ये तुम्ही या तिन्ही कंटेंटचा स्टडी करणार आहात. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पाहिले आहे की इम्प्रेशन ही कन्सेप्ट नक्की काय आहे. त्यामध्ये आपण इम्प्रेशन या कन्सेप्टचा प्रॉपर मीनिंग पाहिला आहे आणि फर्स्ट इम्प्रेशन हे फेवरेबल क्रिएट करण्यासाठी इम्प्रेशन मॅनेजमेंट कशी पद्धतीने मदत करते. मग यामध्ये काही फॅक्टर्स आहेत त्याच्या आधारे तुम्ही तुमचे इम्प्रेशन आणखीन चांगल्या पद्धतीने अदर व्यक्तीसमोर क्रिएट करू शकता. त्यासाठी तुमचा ड्रेसिंग सेन्स चांगला असणे आवश्यक आहे. तुम्ही मेकअप योग्य त्या रीतीने केला पाहिजे. तुमची हेअरस्टाईलकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर तुम्ही गुड मॅनर्स हे ॲक्वायर केले पाहिजे. तुमचे जे बिहेवियर आहे ते चांगले ठेवले पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज ओके. एखाद्या व्यक्तीला तुम्ही फर्स्ट टाईम भेटत असता किंवा एखादा फंक्शन्स असो, एखादे तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जात असतात त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रेडी होऊन गेले पाहिजे जेणेकरून जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे त्याच्या इन फ्रंट ऑफ ओके त्या अदर व्यक्तीच्या समोर तुमची इम्प्रेशन हे गुड इम्प्रेशन क्रिएट होती. आता प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पाहिले आहे की जे काही इम्प्रेशन क्रिएट होत असते ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे दोन्ही होत असते. त्याचबरोबर हे इम्प्रेशन म्हणजे ही कन्सेप्ट नक्की काय आहे. त्यामध्ये ॲन आयडिया, फीलिंग और ओपिनियन अबाउट समथिंग और समवन, स्पेशली वन फॉर्म विदाउट कॉन्शियस थॉट और ऑन द बेसिस ऑफ लिटल एव्हिडन्स. तर अत्यंत छोट्याशा लिटिल एव्हिडन्सवरती तो समोरील व्यक्ती काय करत असतो तर तुमच्या मते तुमचे इम्प्रेशन तो व्यक्ती कशा पद्धतीची आहे ओके तो त्या स्वतःच्या मते कल्पना करत असतो. तसे ओपिनियन त्याच्या माइंडमध्ये तो बनवत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेला आहात आणि त्यांचा जेव्हा तो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती तुम्हाला पाहता क्षणी तुमचा विचार करत असतो. तुमचा ड्रेसिंग सेन्स पाहतो, तुम्ही कशाप्रकारे हेअरस्टाईल केली आहे, तुमच्याकडे असणारे तुमचे नॉलेज, तुम्ही कशाप्रकारे त्या ठिकाणी उठता बसता त्यांच्याशी बोलता, ह्या सर्व गोष्टींकडे तो चांगल्या प्रकारे निरीक्षण करत असतो ओके. अत्यंत चांगल्या प्रकारे निरीक्षण करून तो तुमचे बद्दलचे मत तयार करतो. त्यालाच इम्प्रेशन असे म्हटले जाते. म्हणजे तुम्ही जेव्हा इतर व्यक्तींना भेटत असता त्यावेळेस तुम्ही कशाप्रकारे त्यांच्याबरोबर वागता, बिहेव करता आणि तुमच्याबद्दलची त्या अदर व्यक्तीच्या माइंडमध्ये कशा प्रकारचे ओपिनियन क्रिएट होत असते. मग असे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे आता आपण फ्लावर्स म्हटले की आपल्या माइंडमध्ये काय येते की फ्लावर्स आर ब्युटिफुल. फ्लावर्स कसे असतात अत्यंत सुंदर असतात. त्याचबरोबर एखादा ॲनिमल्स पाहिला, ॲनिमल्स बघितल्यावर त्यातलं लायन म्हणजे लायन इन डेंजरस ओके. तशी आपल्या माइंडमध्ये त्यांच्याबद्दलची काय झालेली असते इमेज क्रिएट झालेली असते. त्याचबरोबर एखादे ऑब्जेक्ट कोणतेही ऑब्जेक्ट असू द्या किंवा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहता, ज्याला स्पर्श करता ओके, तुम्हाला त्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन माहीत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्वतःच्या माइंडमध्ये त्या ऑब्जेक्टविषयी स्वतःचे मत बनवत असता. म्हणून इम्प्रेशन हे कधीही चांगल्या प्रकारचे पाडण्यासाठी जास्त त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण हे इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचे प्रॉपर मिनिंग पाहणार आहोत आणि त्याचे काही डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स देखील आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत.
इम्प्रेशन मॅनेजमेंट, नक्की इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? तर इम्प्रेशन मॅनेजमेंट इज अ कॉन्शियस or unconscious effort towards influencing the perception, decisions and opinions of other people. In simple words, it is a process of controlling or managing impressions of others in social interactions. Impression management is a process in which individuals try to influence the perception people have about something, a person or an event. इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? तर इम्प्रेशन मॅनेजमेंट हा इतर लोकांची परसेप्शन म्हणजे आकलन शक्ती, त्याच्यानंतर त्यांचे डिसिजन्स, त्यांचे निर्णय, त्यांचे ओपिनियन, त्यांची मते प्रभावित करण्यासाठी एक जाणीवपूर्वक म्हणजे कॉन्शियस और अनकॉन्शियस पद्धतीने केले जाणारे प्रयत्न होय. ओके, अत्यंत सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय याचं मिनिंग दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर इम्प्रेशन मॅनेजमेंट काय आहे? तर जे अदर लोक आहेत ते लोक त्या एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याचा ओके तेव्हा ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात, त्याला स्पर्श करतात. ओके, त्यानुसार ते कॉन्शियस और अनकॉन्शियस पद्धतीने काय करतात, जी काही ऑब्जेक्ट असेल त्याबद्दल स्वतःची मते तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इम्प्रेशन मॅनेजमेंट हा इतर लोकांचे आकलन शक्ती म्हणजे परसेप्शन, त्यांचे डिसिजन्स, ओपिनियन प्रभावित करण्यासाठी एक जाणीवपूर्वक म्हणजे कॉन्शियस और अनकॉन्शियस पद्धतीने केले जाणारे प्रयत्न होय. सोप्या शब्दात ओके इन सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचे म्हटले तर इम्प्रेशन मॅनेजमेंट ही एक सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक परस्पर संवादामध्ये इतर लोकांचे इम्प्रेशन कंट्रोल किंवा मॅनेज करण्याची एक प्रोसेस आहे. ओके, इम्प्रेशन मॅनेजमेंट ही इन सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक परस्पर संवादामध्ये इतर लोकांचे इम्प्रेशन कंट्रोल किंवा मॅनेज करण्याची एक प्रोसेस म्हणजेच इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. त्याचबरोबर इम्प्रेशन मॅनेजमेंट ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल लोकांची परसेप्शन्स, त्यांच्याबद्दलचे स्वतःचे मत बनवण्याचा व ते प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतात. ओके, तुम्हाला इम्प्रेशन मॅनेजमेंट याचा अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये या ठिकाणी मीनिंग सांगितलेलं आहे की इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? तर एखादी गोष्ट जेव्हा पाहिली जाते, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल जेव्हा लोक त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांच्याबद्दलचे त्या एखाद्या गोष्टीबद्दलचे स्वतःचे मत बनवतात व ते मत बनवून ते प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, त्यालाच इम्प्रेशन मॅनेजमेंट असे म्हणतात. त्यासाठी हे असे इम्प्रेशन मॅनेज करण्याचे, ते कंट्रोल करण्याचे एक प्रोसेस म्हणजेच इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. त्याचबरोबर कधीकधी जे काही लोक असतात ते लोक ज्या प्रकारे पाहतात ते वेगवेगळे ध्येय साध्य करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी प्ले करीत असतात. इम्प्रेशन मॅनेजमेंट इज द गोल डिरेक्टेड ॲक्टिव्हिटी ऑफ कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग इन्फॉर्मेशन इन ऑर्डर टू इन्फ्लुएन्स द इम्प्रेशन फॉर्म बाय द ऑडियन्स. तर जे काही ऑडियन्स आहे त्या ऑडियन्ससमोर तुम्ही जर फर्स्ट टाईम गेला असाल तर ते ऑडियन्स काय करणार आहे, तुम्हाला पाहणार आहे, तुमचे कम्युनिकेशन ऐकणार आहे. ओके, तुम्ही कशा प्रकारे ड्रेस वेअर केला आहे, तुमची हेअरस्टाईल कशी आहे, तुमचे मॅनर्स कशा पद्धतीने आहे, तुम्ही इतर लोकांशी कशा प्रकारे वागता, त्याच्यानुसार ते तुमच्याबद्दलचे स्वतःच्या माइंडमध्ये काय करतात, विचार तयार करीत असतात. मग हे इम्प्रेशन कंट्रोल करण्याची आणि ते योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्याची एक प्रोसेस म्हणजेच इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. आणि ही एक गोल डिरेक्टेड ॲक्टिव्हिटी आहे. गोल डिरेक्टेड ॲक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय? तर जे काही ध्येय साध्य करायचे असेल म्हणजे तुम्हाला स्वतः ठरवले की मला या ठिकाणी चांगल्याच प्रकारे मला स्वतःला प्रेझेंट करायची आहे, यासाठी मी काय करतात आपण स्वतःला चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करत आहात. तर तुम्हाला स्वतःचा इंटरव्ह्यू ओके जॉब इंटरव्ह्यू चांगला द्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा प्रिपरेशन करीत असता की मी कशा प्रकारे त्या ठिकाणी आन्सर्स दिले पाहिजे, मी कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या लोकांशी कम्युनिकेशन केले पाहिजे,
त्याचबरोबर मी इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यावेळेस मी कशा प्रकारचे कपडे वेअर केले पाहिजे, कशी हेअरस्टाईल केली पाहिजे. ओके. त्याचबरोबर गुड मॅनर्स देखील त्या ठिकाणी मी कसे त्या ठिकाणी दाखवले पाहिजे. अशा अनेक गोष्टींकडे तुम्ही लक्ष देत असता. तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूचं काय करत असता, त्या ठिकाणी प्रिपरेशन करीत असता, जेणेकरून जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे त्याच्यासमोर माझे इम्प्रेशन चांगल्या प्रकारे क्रिएट होऊ शकेल. म्हणून इम्प्रेशन मॅनेजमेंट ही एक गोल डिरेक्टेड ॲक्टिव्हिटी आहे असे म्हटले जाते. त्याचबरोबर जे काही इम्प्रेशन क्रिएट करणार आहोत ते इम्प्रेशन कंट्रोल करण्याची, ती एक प्रकारे मॅनेज करण्याची एक प्रोसेस म्हणजेच इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. कारण की जेव्हा अदर व्यक्ती तुम्हाला फर्स्ट टाईम पाहते किंवा एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल स्वतःचे मतं जेव्हा क्रिएट करीत असतो, ते तयार करीत असतो आणि ती मते प्रभाव करण्यासाठी ही एक इम्प्रेशन मॅनेजमेंट एक प्रोसेस आहे. त्याचबरोबर दिस ब्रिंग्स अस टू इम्प्रेशन मॅनेजमेंट, अ कन्सेप्ट विच बिकम्स नेसेसरी ॲट टाइम्स. या अलीकडील काळामध्ये हे इम्प्रेशन मॅनेजमेंट अत्यंत उपयुक्त आणि गरजेची अशी आहे. कारण की या मॉडर्न इरामध्ये अनेक चेंजेस झालेले दिसून येतात. द इम्प्रेशन मॅनेजमेंट इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ प्रेझेंटेशन. लक्षात ठेवा, इम्प्रेशन मॅनेजमेंट यालाच सेल्फ प्रेझेंटेशन असे देखील म्हटले जाते. म्हणजे स्वतःला अदर व्यक्तीसमोर कशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण केले पाहिजे, कशा प्रकारे प्रेझेंट केले पाहिजे, जेणेकरून तुमचे इम्प्रेशन हे गुड इम्प्रेशन क्रिएट होऊ शकते. ओके. जर तुमचं MCQ टाईप एक्झाम झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की इम्प्रेशन मॅनेजमेंट इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. सो इम्प्रेशन मॅनेजमेंट इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ presentation and it involves the process by which we control how others perceive us. एखादी व्यक्ती कशी आहे तिची पर्सनॅलिटी पाहतात व कधीकधी समोरील व्यक्ती स्वतःची इमेज चांगल्या प्रकारची क्रिएट करण्यासाठी स्वतःमध्ये अनेक चेंजेस करतात किंवा ते चेंजेस करताना दिसून येतात. म्हणूनच त्या त्या पोझिशननुसार व्यक्ती स्वतःचे इम्प्रेशन चांगले पाडण्याचा प्रयत्न करतात. As such, we cannot create people's perception. We can influence how they see us and what they think of us. This can either be conscious or subconscious. Okay, impression management एक कॉन्शियस और सबकॉन्शियस अशी काय आहे प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाईम पाहतो किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल ते स्वतःच्या माइंडमध्ये जेव्हा एखादे ओपिनियन तयार करीत असतात, मग ते योग्य त्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी, ते मॅनेज करण्यासाठी हे इम्प्रेशन मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट अशी एक प्रोसेस आहे. त्याचबरोबर आता समजा तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला कॉलेजने एखाद्या इव्हेंटची तयारी करायला सांगितली असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करणार आहे, तर आपल्या कॉलेजमध्ये जे काही इव्हेंट तुम्हाला ऑर्गनाईज करायला सांगितले तुम्ही ते चांगल्या प्रकारचे, अत्यंत चांगल्या प्रकारचे बनवण्याचा प्रयत्न करणार आहात, ते ऑर्गनाईज करणार आहात, जेणेकरून जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये टीचर्स तुम्हाला त्यासाठी शाबासकी देतील आणि त्या ठिकाणी तुम्ही जे काही इव्हेंट ऑर्गनाईज केले आहे त्याचं इम्प्रेशन त्या टीचर्ससमोर चांगल्या प्रकारचे त्याची छाप पडू शकेल. यासाठी तुम्ही काय करणार, एफर्ट्स घेणार, म्हणजे तुम्ही प्रयत्न करणार की जेणेकरून तो जो काही इव्हेंट आहे आणखी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी ऑर्गनाईज होऊ शकेल. म्हणून असे इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे क्रिएट करण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करीत असतात. त्यानंतर टीचर्स काय करतील इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे क्रिएट करण्यासाठी, तर जेव्हा ते तुम्हाला शिकवण्यासाठी येतील तर ते चांगल्या प्रकारचे तुम्हाला शिकवतील. त्यांची जी काही टीचिंग असेल ते टीचिंग ते चांगल्या प्रकारचे करतील आणि तुम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतील. एखादा स्टुडंट असेल तो स्टुडंट काय करणार आहे, तर तो त्यांच्या पॅरेंट्सना, तो ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये लोकांच्या समोर स्वतःचे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी तो त्या काय करणार, चांगले जास्तीत जास्त अभ्यास करणार, तिथून तो जास्त मार्क्स मिळवणार आणि स्वतःचे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार की हा मुलगा काय आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे, तो क्लेवर आहे, असे तो त्याची स्वतःची इमेज क्रिएट करू शकतो. म्हणजे तो त्याचं चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन समाजामध्ये क्रिएट करू शकतो. म्हणून इम्प्रेशन मॅनेजमेंट हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा स्टडी करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे की गुड इम्प्रेशन कशाप्रकारे क्रिएट केले पाहिजे आणि ते क्रिएट करण्यासाठी कोणकोणते एफर्ट्स घेतले पाहिजे, तो कशाप्रकारे इम्प्रेशन चांगल्या प्रकारचा तुम्ही क्रिएट केला पाहिजे. त्याचबरोबर
It becomes necessary when our public images can influence the attainment of desired goals for which impressions are valuable and irrelevant. Okay, it becomes necessary when our public image, okay, it becomes necessary when our public image can influence the attainment of desired goals for which impressions are valuable and relevant. This is familiar concept in management and is influenced by the roles we occupy, the norms in the social context, individuals' values, how we think they are currently perceived, our self-concepts, and lastly our desired and undesired selves. अलीकडील काळामध्ये ओके हे इम्प्रेशन मॅनेजमेंट ही कन्सेप्ट खूप आवश्यक बनलेली आहे, अत्यंत गरजेची बनलेली आहे. हे इम्प्रेशन मॅनेजमेंट काय आहे तर त्या इम्प्रेशन मॅनेजमेंटला सेल्फ प्रेझेंटेशन म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये इतर व्यक्तींना कसे ओळखावे, त्यांना कसे समजून घ्यावे याने ते इम्प्रेशन कंट्रोल करण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी इम्प्रेशन मॅनेजमेंटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोसेस इन्व्हॉल्व असतात. लोक आपल्याकडे कसे पाहतात आणि ते आपल्याबद्दल काय विचार करतात यावर प्रभाव टाकण्यासाठी, ते फाइंड आउट करण्यासाठी इम्प्रेशन मॅनेजमेंट अत्यंत गरजेचे आहे. त्याची इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिसून येते. म्हणून तर इम्प्रेशन ही एक कॉन्शियस आणि अनकॉन्शियस एफर्ट्स आहेत असे स्वतःला ओळखण्यासाठी असे समजले जाते. त्याचबरोबर ही इम्प्रेशन मॅनेजमेंट काय आहे, एक व्हॅल्युबल आणि रिलिव्हंट अशी पब्लिक इमेज चांगल्या प्रकारची क्रिएट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि इम्प्रेशन आर व्हॅल्युबल अँड रिलिव्हंट. इम्प्रेशन हे काय आहे, एक व्हॅल्युबल आहे आणि ते रिलिव्हंट आहे. पब्लिक इमेज चांगली करण्यासाठी, ती चांगल्या प्रकारची क्रिएट करण्यासाठी फर्स्टली इम्प्रेशन चांगले झालेच पाहिजे. यासाठी इम्प्रेशन ही एक व्हॅल्युबल कन्सेप्ट आहे. इम्प्रेशन ही मॅनेजमेंटमधील एक फॅमिलियर म्हणजे परिचित अशी एक कन्सेप्ट आहे. त्याचा इफेक्ट स्वतःवर पडत असतो. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी स्वतःचं इम्प्रेशन, गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करीत असता. आता एखादा एम्प्लॉई आहे, तो एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये जे मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंटसमोर स्वतःचं इम्प्रेशन, गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी काय करणार आहे, स्वतःचा परफॉर्मन्स चांगला करणार आहे. तो त्या ठिकाणी उत्तमरित्या काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी स्वतःची गुड इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करीत असतो. तो स्वतःची त्या ऑर्गनायझेशनमध्ये व्हॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून समजून घ्या, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जेव्हा तुम्ही कधीही फर्स्ट टाईम एखाद्या व्यक्तीला भेटत असता त्यावेळेस तुम्ही तुमचे इम्प्रेशन हे चांगल्या प्रकारचे क्रिएट केलेच पाहिजे. आणि असे इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे क्रिएट करण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये अनेक चेंजेस केले पाहिजे. हे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी त्यावरती ओके तुम्ही स्वतःचे ड्रेसिंग सेन्स, तुमचे नॉलेज वाढवले पाहिजे. त्याचबरोबर गुड मॅनर्स तुम्ही अक्वायर केले पाहिजे. गुड मॅनर्स म्हणजे नक्की काय, तर तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीमध्ये अनेक लोक राहत असतात. मग ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतात, काही लहान असतात, काही तुमच्या समान वयाचे असतात. मग त्यांच्यावर तुम्ही कशाप्रकारे बिहेव करता ओके त्यावरती देखील तुमचे इम्प्रेशन अवलंबून असते. First impression are crucial and they can make or break an opportunity. It's human nature to make a judgment about someone when you first meet them. But did you know that people can formulate an opinion about you in less than 20 seconds? जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला फर्स्ट टाईम पाहतो त्यावेळेस तो फक्त 20 सेकंड्समध्ये तुमच्याबद्दलचे काय करत असतो, मत तयार करतो की हा नक्की व्यक्ती कसा असू शकतो किंवा कसा आहे. म्हणून फर्स्ट इम्प्रेशन इज वॉट अ पर्सन थिंक्स व्हेन दे फर्स्ट मीट अनादर पर्सन. बॉडी लँग्वेज अँड आय कॉन्टॅक्ट कॅन हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन अ फर्स्ट इम्प्रेशन. मग फर्स्ट इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे पाडण्यासाठी तुमची बॉडी लँग्वेज आणि तुम्ही आय कॉन्टॅक्ट हा मेंटेन करणे आवश्यक आहे. आणि इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजेच नक्की काय, तर ती एक कॉन्शियस अँड सबकॉन्शियस कन्सेप्ट आहे. ती एक प्रोसेस आहे ज्यामधून तुमचे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी, ते कंट्रोल करण्यासाठी, ते योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी ते तुम्हाला इम्प्रेशन मॅनेजमेंट हेल्प करीत असते. त्याचबरोबर इम्प्रेशन मॅनेजमेंट ही एक मॅनेजमेंट यामधील फॅमिलियर अशी एक कन्सेप्ट आहे. त्याचा इफेक्ट हा प्रत्येक व्यक्तीवरती पडत असतो. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या इव्हेंटबद्दल
नक्की ते इव्हेंट कसे आहे, तो व्यक्ती कसे आहे याबद्दलची स्वतःच्या माइंडमध्ये जेव्हा ओपिनियन क्रिएट करतो त्यालाच इम्प्रेशन असे म्हणतात. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. आता या इम्प्रेशन मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स आहेत त्या आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर फर्स्ट डेफिनेशन आहे businessdictionary.com यांची. तर businessdictionary.com यांनी इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय हे सांगितले आहे. तर अ प्रोसेस वेअर बाय समवन ट्रायज to influence the observations and opinions of others about something is called as impression management. अत्यंत सिंपल अशी डेफिनेशन्स businessdictionary.com यांनी दिलेली आहे की नक्की इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, ते कसे कंट्रोल केले पाहिजे किंवा गुड इम्प्रेशन कशा प्रकारे क्रिएट केली पाहिजे. तर अ प्रोसेस वेअर बाय समवन ट्रायज टू इन्फ्लुअन्स द ऑब्झर्वेशन्स अँड ओपिनियन्स ऑफ अदर्स अबाउट समथिंग इज कॉल्ड ॲज इम्प्रेशन मॅनेजमेंट. तर एखादा व्यक्ती फर्स्ट टाईम तुम्हाला पाहतो, ओके, तुमचं ऑब्झर्वेशन करतो किंवा एखादी गोष्ट असेल, एखादा इव्हेंट असेल, एखादा व्यक्ती असेल, कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, त्या ऑब्जेक्टबद्दल एखादा व्यक्ती स्वतःचे जेव्हा ओपिनियन तयार करतो, त्यांचे ऑब्झर्वेशन करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल, त्या इव्हेंटबद्दल काही ना काही स्वतःच्या माइंडमध्ये ओपिनियन क्रिएट करीत असतो. ओके, आणि ह्या सर्वालाच ते इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे क्रिएट करण्याची आणि ते चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याची, ती कंट्रोल करण्याची प्रोसेस म्हणजे इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे व्हेन अँड इंडिव्हिज्युअल ॲपियर्स. ओके, व्हेन अँड इंडिव्हिज्युअल ॲपियर्स इन द प्रेझेन्स ऑफ अदर्स देअर विल बी सम रिझन फॉर हिम टू मोबिलाइज हिज ॲक्टिव्हिटी and so that it will convey an impression to other which it is in his interest to convey. सेकंड डेफिनेशन देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. यामध्ये देखील इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय हे सांगितलं आहे की तुम्ही अदर व्यक्तीसमोर जेव्हा स्वतःला प्रेझेंट करीत असता, ओके, इंडिव्हिज्युअली तुम्ही प्रेझेंट करीत असता, मग त्यावेळेस तुम्ही तुमची गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी चांगल्या प्रकारचे तुम्ही एफर्ट्स घेत असता, प्रयत्न करीत असता, जेणेकरून आपलं इम्प्रेशन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे क्रिएट होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्ही काय करता, गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी ते अदर व्यक्तीसमोर स्वतःला अत्यंत चांगल्या रीतीने प्रेझेंट करीत असता, स्वतःचे सादरीकरण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता. आणि तो व्यक्ती जेव्हा तुम्हाला पाहतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या इव्हेंटबद्दल तो स्वतःचे त्या माइंडमध्ये काय करत असतो, ऑब्झर्वेशननुसार मत तयार करीत असतो. मग हे जी काय प्रोसेस आहे, एखाद्या व्यक्ती त्या गोष्टीला पाहतो, त्या इव्हेंटला पाहतो, त्यानुसार स्वतःचे माइंडमध्ये जेव्हा ओपिनियन तयार करतो, ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला योग्य त्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी, त्यांचे मॅनेज करण्यासाठी हे इम्प्रेशन मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अशा या दोन्ही डेफिनेशन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे आणि तो आज आपण ह्या डेफिनेशन्स या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याचबरोबर समजून घ्या इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय. तर इम्प्रेशन मॅनेजमेंट एक कॉन्शियस और सबकॉन्शियस प्रोसेस आहे. त्याचबरोबर इम्प्रेशन मॅनेजमेंटला सेल्फ प्रेझेंटेशन या नावाने देखील ओळखले जाते. इम्प्रेशन मॅनेजमेंट ही मॅनेजमेंटमधील एक फॅमिलियर म्हणजे परिचित असणारी एक कन्सेप्ट आहे. या इम्प्रेशन मॅनेजमेंटचा नक्की यूज कशासाठी केला जातो, तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल म्हणजे कोणतेही ऑब्जेक्ट असो त्याबद्दल स्वतःच्या माइंडमध्ये ऑब्झर्वेशननुसार जेव्हा मत क्रिएट करीत असते, मग ते गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी, ते कंट्रोल करण्यासाठी, ते योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी हे इम्प्रेशन मॅनेजमेंट अत्यंत हेल्पफुल ठरते. आजच्या लेक्चर्समध्ये आपण इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचं मीनिंग डिस्कस केले. त्याचबरोबर इम्प्रेशन मॅनेजमेंटचे काही डेफिनेशन्स आहेत त्या देखील आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण इम्प्रेशन मॅनेजमेंटचे काही मोटिव्ज आहेत, त्यामध्ये देअर आर 2 मोटिव्ज. एक आहे इन्स्ट्रुमेंटल मोटिव्ज अँड सेकंड आहे एक्सप्रेसिव्ह मोटिव्ज. हे दोन्ही मोटिव्ज नक्की काय त्यांचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.